मोठी बातमी हाती येते। भाजपचे आमदार सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचं कळतंय। सुरेश धस हे सध्या मुंबईत आहेत आणि मुंबईमध्ये अजित पवार यांच्या भेटीसाठी सुरेश धस पोहोचले आहेत। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती। अनेक जण त्यामुळे मुंबईत होते, अनेक आमदारही होते आणि त्यातच सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय अधिक माहिती? आपण कालच बघितलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती उशिरा रात्री। सुरेश धस भाजपचे जे आमदार आहे ते बीड प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव सातत्यानं घेत आहेत, त्याचबरोबर त्यांनी अजितदादांवर सुद्धा कुठेतरी रोख वळवलेला होता की अजितदादा क्या हुआ तेरा वादा, हे असं म्हणत त्यांनी अजितदादांवर सुद्धा आपली टोच डागली होती। त्यानंतर अजित पवार यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी सुरेश धस यांना कानपिचक्या दिल्या जात आहेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण दुपारी सुरेश धस यांनी चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मंत्री यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यानंतर आता खरं तर अजित पवार ही मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचं कार्यालय जे मंत्रालयाच्या समोरच्या बाजूला आहे त्या कार्यालयामध्ये उपस्थित आहे, तिथे ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। अशा वेळेला सुरेश धस हे अजितदादा यांच्या भेटीसाठी थेट त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले, ही एक मोठी गोष्ट आहे। कुठेतरी अजित पवार यांनी जी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी बोलून दाखवलेली आहे त्याबद्दल बोलण्यासाठी तर सुरेश धस आलेले नाहीत ना, असंच या ठिकाणी दिसून येत आहे। कारण सुरेश धस हे सातत्यानं जे आरोप करतात ते आरोप बिनबुडाचे आहे असं अजित पवार यांचं म्हणणं होतं। पुराव्याशिवाय अशा पद्धतीचे जे आरोप केले जात आहेत ते अयोग्य आहे असं सुद्धा अजित पवार यांनी कालच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सांगितल्याचं कळतंय। आणि त्यानंतर आज जर सुरेश धस हे अजित पवारांच्या भेटीला जात आहेत, असं कळतं की आज देशमुख कुटुंबियांची भेट आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत। सुरेश धस हेही भेट घडवून आणतायत आणि त्याआधी अजितदादांची भेट, त्यालाही महत्व आहे। अगदी या सगळ्याच गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत। काल अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं, नाराजी व्यक्त करणं, त्यानंतर आज सुरेश धस यांची सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर भेट होणं आणि आता थेट अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या पक्ष कार्यालयात जाणं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुरेश धस हे आज देशमुख कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रात्री 8 वाजता भेट घालून देणार आहे आणि जे काही पुरावे, जे काही कागदपत्र त्यांच्याकडे आहे ते कागदपत्र सुद्धा दाखवणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची सुरेश धस घेत असलेली भेट ही अतिशय महत्त्वाची आहे। प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। पारोळा तालुक्याची शासकीय विभागाची आढावा बैठक आमदार अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळेला शासकीय कामांसाठी नागरिकांची पायपीट होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। कोल्हापूर जिल्ह्यातील बोळावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या आनंदा पाटील यांची बिनविरोध निवड झाली। बोळावी ग्रामपंचायतीच्या विजयात मोलाचा वाटा असणाऱ्या आनंदा पाटील यांची उपसरपंचपदी निवड होताच मुश्रीफ गट आणि युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। HMPV चे 2 संशयित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। 7 आणि 13 वर्षाच्या मुलाला HMPV व्हायरसची लागण झाली। स्थानिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। रुग्ण आढळला नसला तरी खबरदारी म्हणून शासकीय रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यात आला आहे। तसंच वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन अधिष्ठात्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत। HMPV व्हायरसमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही। HMPVचा चीनमधल्या व्हायरसशी काहीही संबंध नाही। नाव सारखं असल्यामुळे संभ्रम निर्माण झालाय अशी प्रतिक्रिया नागपूरच्या मेडिट्रिना हॉस्पिटलमधले संचालक समीर पालतेवार यांनी दिली आहे। HMPV विषाणूमुळे घाबरण्याची अजिबात गरज नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री
JP नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच हा नवीन विषाणू नाही, 2001मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावलं उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आणि एक मोठी बातमी हाती येते. कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. पर्यटकांना काही नियम आणि अटी शर्तींसह जिल्हा प्रशासनाकडून परवानगी दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत 10 ते 5 या वेळेत गडावर जाता येणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, मिलिंद सर, विशाळगडावरती ज्यावेळी हिंसाचार घडला होता त्यावेळीपासून त्या गडाच्या परिसरामध्ये संपूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून ही संचारबंदी आहे ती कायम आहे आणि त्यामुळे ही संचारबंदी उरूस काळामध्ये उठवावी अशा पद्धतीची मागणी आहे ते विशाळगडच्या स्थानिक रहिवाशांनी केली होती. जिल्हा प्रशासनाच्या समोर या संदर्भात त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं. खरं तर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हा सगळा हिंसाचार घडला होता. मात्र अद्याप ही 50 अतिक्रमण बाकी असल्यामुळे या ठिकाणी ही संचारबंदी उठवण्याला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. त्यामुळे प्रशासनासमोर सुद्धा पेच निर्माण झाला होता. मात्र अखेर ही बंदी आहे ते उठवण्यात आलेली. काही अंशी ही बंदी शिथिल करत 31 जानेवारीपर्यंत आहे ते पर्यटकांना जाण्यासाठी या ठिकाणी मुभा देण्यात आलेली. अर्थातच काही नियम आणि अटी या संदर्भात घातलेले. याशिवाय सगळ्या पर्यटकांची या ठिकाणी कसून चौकशी आणि तपासणी करूनच त्यांना वर सोडण्यात येणार आहे. मात्र काही अंशी हा दिलासा पर्यटकांना आणि इथल्या दर्ग्यावरती जाणाऱ्या लोकांना म्हणता येईल आणि स्थानिकांना सुद्धा हा दिलासा म्हणता येईल. कारण गेल्या जुलै महिन्यापासून आहे ती बंदी होती, ती काहीशी आता उठवली. त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याच म्हणता येईल. मिलिंद, ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.